सरकारमध्ये जरी असलो तरी सत्यापेक्षा सत्य महत्वाचं असते. सत्ता महत्वाची नाही, सत्य महत्वाचा. इकडे आग लागली आहे आणि सरकारमध्ये आहे म्हणून आम्ही म्हणायचं थंड आहे, आज चांगली अवस्था आहे. विरोधकांनी पण तसंच बोलायचं आणि आम्ही पण तसंच बोलायचं, तर हे काही या सभागृहातून त्या अपेक्षा नाही. पण कुठे सारखा जर गुन्हा ठरत असं तर त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. तर आमच्या बोलण्यानं काही लोकांचे मन दुखत असत, पण ही वस्तुस्थिती आपल्याला टाळता येत नाही. एक मात्र तिकडे शेतीमालाने भाव भेटत नाही आणि गरीब शेतकऱ्याच्या मजुराचं पोरग जेव्हा पेपरले जातं तेव्हा त्याच्यात पेपर फुटल्या जातं, तर त्याचं अंतर्मन काय बोलत असत ते खरं तर आपण सगळ्यांनी तपासणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने त्याच्या भावना होत असत. पैसे देऊनच जर आम्ही परीक्षेत पास होत असल, ठराविक वर्गाचेच लोक तिथं अधिकारी पैसा ज्याच्याजवळ आहे तोच तिथं आम्ही पाहतो नोकरीवर लागत असेल, तर मग तुमच्या आमच्या सरकारकडून अपेक्षा तरी काय? काय करताय सरकारची यंत्रणा? एवढं सगळं असताना सुद्धा आपण पाहतोय सभापती महोदय, हे पेपर फुटायचं कारण काय हो? कोण माती खात इथे? म्हणजे इथे अशा प्रकारची हिंमत होते कशी? पाहतोय तिशेत राजस्थानमध्ये जेल वॉर्डनचा पेपर घेतला, तो फुटला, तिथं मॅनेजरला अटक झाली. 2018 मध्ये ग्रामसेवक आम्ही पाहतोय भरती उत्तर प्रदेशमध्ये झाली, 173 लोकांना अटक झाली. 223 मध्ये TCS अंतर्गत नोकरीसाठी म्हणजे त्या कंपनीच्या अंतर्गत जेव्हा परीक्षा झाली त्याच्यात सुद्धा TCS कंपनीचा घोर झाला आणि तिथं सुद्धा काही लोकांना अटक झाली. म्हणजे या TCSचे महाराष्ट्रामध्ये 2च सेंटर आहे आणि ऑनलाईन करत असताना त्याचे दुष्परिणाम आपण जर पाहिले, तुम्ही सांगा दादा भाऊ, तुमचं शिक्षण मंत्रालय 10वीच्या परीक्षा घेतात, 12वीच्या परीक्षा घेतात, किमान 16 लाख विद्यार्थी दरवर्षी आपण ऑफलाईन पेपर घेतो. काही गडबड आहे? 12वी मध्ये काही गडबड आहे? ऑनलाईनचा आग्रह का? सेंटर वाईज हॅक केलं जातं, सॉफ्टवेअर वापरलं जातं आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा सत्यानाश करण्याचं काम करतात. किमान एक तरी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर हात वरते करा, मिलिटरीवाल्याने बसवा, एखादा ब्रिगेडियर आणा. आजही मिलिटरीच्या एकही परीक्षा फुटल्या नाही. हे विद्यार्थ्याचा हा सरकारचा विषय नाही आहे, हा गुणगौर करण्याचा लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ह्या परीक्षा ऑफलाईन कशा होईल याच्यावर आपण चिंतन मंथन केलं पाहिजे. केंद्रीय लोकसेवा आयोग ऑफलाईन परीक्षा घेतं, अनेक राज्य ऑफलाईन परीक्षा घेतं, पण इथंच ऑनलाईन घेण्याची आम्ही का प्रकारची जबरदस्ती केल्या जाते? काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे? कोण त्याच्यामध्ये आम्ही पाहतो